कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय समजतेस कोण ग तू स्वतःला? एकतर खोटं बोलून या घरात आलीयस आणि आता वरती। थांब श्वेता, लीला या घरात कशी आली असती तरी ती आमची सासू आहे हे खरं आहे। हे बघ लीला, आम्हाला एजंटची काळजी आहे म्हणून विचारतीये। एजंटच्या नवीन डीलसाठी मिस्टर देवलांशी नातं मेंटेन करणं महत्वाचं होतं। सो आय होप सो की तू काही घोळ घातलेला नसशील। नाही, अशी एका शब्दात काय उत्तर देतेयस? म्हणजे इन डिटेल सांग ना, काय झालं ते तिथे? म्हणजे तिथे कोण कोण आले होते, काय काय झालं? आणि तू डेझर्ट खाल्लंस का? मला तुम्हाला डिटेल्स देण्याची काही गरज वाटत नाही। सो गुड नाईट। विश्वा, तुला सांगितलं की उद्याचे सगळे अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर। आणि हो, गाडी रिपेअर झाली की मला इन्फॉर्म कर। ओके, बाय। गाडी रिपेअर होईल, पण माझं काय? असं कसं मला सोडून दिलं तिथे रस्त्यात? तुमच्याशी बोलतेय मी, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? उत्तर द्या मला। मला तुझ्याशी बोलायचं नाहीये। बोलावं लागेल। तुम्ही असं कसं मला रात्री सोडून दिलं तो रस्त्यात एकटीला? नाही, तुम्हाला गरज होती तेव्हा बरोबर घेऊन गेलात पार्टीत, आणि आता गरज संपली तर असं सोडून दिलं? हे असंच वागतात वाटतं तुमचं। थांब, तिथेच थांब आणि आउट। बाहेर जा, बाहेर जा, बाहेर हो। आधी माझ्या अटीप्रमाणे तू माझ्या रूम मध्ये एंटर करू शकत नाहीस, आठवतंय ना तुला? वा, हे बरं आहे। तुमच्या कंडिशन्स, तुमच्या अटी पण काय गरजेनुसार बदलत असतात का? नाही म्हणजे तिकडे सगळ्यांसमोर मला बायको म्हणून मिरवत होतात, तेव्हा कुठे गेले होते तुमच्या या अटी? म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा हम साथ साथ, आणि मग गरज संपली की हम आपके है कौन? हे बरं आहे। अजून किती नाटकं करालो जगासमोर? तसं असतं ना, तुझा जीव पण वाचवला नसता का? तुला तेही नाटक वाटतं? तुमचा काय भरोसा? ते पण नाटकच असतील। तुमचा खरा चेहरा कुठे कोणी बघितलाय? माझ्या चेहऱ्याबद्दल बोलतेस तू? स्वतः काय आहेस ते बघ आधी। तू चीटर आहेस त्याचा पुरावा आहे माझ्याकडे। कुठला पुरावा? ज्या नंबरवरनं तुला व्हिडिओ कॉल येत होते तो नंबर याच घरातनं वापरला जातोय आणि आजही वापरला जातो। तूच दुसरा सिम कार्ड घेऊन स्वतःला फोन करतेस आणि कारण सांगतेस की दुसरा कोणी किडनॅपर तुला फोन करून त्रास देतोय। या सगळ्या मागे ना लीला तूच आहेस। वाह वाह, चोराच्या उलट्या बोंबा। नाही, मी ना तुम्हाला खूप हुशार समजत होते, पण तुम्ही मला माहिती असलेलीच माहिती मला परत सांगताय। तो नंबर ह्या घरात सुरू आहे, कारण तो किडनॅपर ह्याच घरात ह्याच छताखाली राहतोय, माझ्या समोरच आहे। हा जो तुम्हाला पुरावा मिळाला ना, तो माझ्या विरोधात नाही, तुमच्या विरोधात आहे। तुम्हीच ते किडनॅपर आहात आणि त्याचा हाच पुरावा आहे। पण बरं झालं, एका अर्थी ना तुम्ही माझी मदत करताय, थँक्यू। पण काय नाही जे, हे आपलं जे भांडण आहे ना, ते आपल्या दोघांमध्ये ह्या रूम मध्ये होऊ शकलं असतं, पण तुमच्या त्या अटीमध्ये आल्या आणि म्हणून तुम्ही मला उंबऱ्या बाहेर उभं केलंय। त्यामुळे आता या आपल्यातलं भांडण ना मी सगळ्यांसमोर आणणार आहे, मी सगळ्यांना सांगणार आहे। आता भोगा तुमच्या कर्माची फळं। हा महत्वाचा पुरावा आता तुम्हीच माझ्या हातात दिलात। इनफ। नीट ऐकली ना, या घरात
अशी भांडणं होत नाहीत, असे तमाशे होत नाहीत. त्यामुळे दरवेळेला घरच्या लोकांना गोळा करून ड्रामा करायची गरज नाहीये. कळलं ना तुला? यू क्रेझी. तुम्ही मला असं गप्प करू शकत नाही. आणि मी तुमचं काही आता ऐकून घेणार नाही. जो पुरावा आहे ना, जो आता सगळ्यांना दाखवणार. काय झालं ग? सगळं व्यवस्थित आहे ना? चिडलाय का एवढा तू? नाही नाही आजी, काही नाही. आजी, रेवचा फोन आहे, मी जरा घेऊ का? घे घे घे. एवढ्या रात्री आल्या म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल. घे. हो. हॅलो रेव, बोल. ताई काय करतेस ग? झोपली नव्हतीस ना? नाही नाही, मी जागीच आहे. पण तुझा आवाज कसा आहे? तुला कसले टेन्शन आलंय का? हो ना ग ताई, मला ना अचानक 500 कपकेक्सची ऑर्डर आली आहे आणि त्यांना उद्या सकाळी डिलिव्हरी हवी 11 वाजता. अरे बापरे. बटर पण नाहीये ग मदतीला, त्याची परीक्षा सुरू आहे आणि बाबा म्हणतात की मी मदत करतो, पण त्यांना एवढ्या रात्री कसं काय मी मदतीला घ्यायचं? मला ना कळतच नाहीये कसं होणार आहे. काय करू ग? रेव, हे बघ, आधी तू शांत हो. हा, मी आहे ना. एक काम करूया. हा, मी येते आणि हे बघ, आपण सगळं नीट प्लॅन केलं ना तर सकाळी वेळेत आपण ऑर्डर पूर्ण करू. हा, तू काळजी करू नकोस. मी आजींशी बोलते आणि लगेच निघते. हा, थँक्यू. तुझ्याशी बोलून ना खूप बरं वाटतंय. तू ये, मी बाकी सगळी तयारी करून ठेवते. बरं बरं, आले. आजी, ते जा जा. लग्न झालं असला तरी माहेरची जबाबदारी टाकून द्यायची नसते. रेवतीला तुझी गरज आहे ना, मग जा. थँक्यू आजी, तुम्ही ना खरंच खूप चांगले आहात. अच्छा ऐक, पांडुरंग असेल बाहेर, त्याला सांग तुला सोडायला. हो, सांगते. आजी, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. पळ. लीला, उद्या आपल्या घरी सरस्वती आणि विराजच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आहे बाळा. पण तुझ्या माहेरी रेवतीची अडचण असताना मी तुला कसं म्हणू लवकर ये? नाही म्हणवत आहे ग मला. आजी, काय झालं? झोप येत नाही का? हळद दूध करून देऊ? अगं नाही काही नाही, बस आपलं तेच उद्याच्या कार्यक्रमाबद्दल विचार करत होते. थोडं जातच होते झोपायला. ते किती वाजता आपला कार्यक्रम सुरू होणार आहे बरं? आजी, 11 वाजता करायचा आहे ना, कारण सगळ्यांना 11ची वेळ गेली आहे. हा, 11 वाजता ना. ठीक. दुर्गा, तू लीलाला या कार्यक्रमाबद्दल बोलली आहेस ना? सांगितले? नाही आजी, तिच्याशी बोलणं झालं नाहीये माझं. तिची मदत घेणं टाळलंय मी. उगाच गोंधळ नको. तिला नसेल माहिती. मी हा, तुम्ही सांगा ना. सांगू ना? सांगा. ठीक, सांगते. म्हणजे दुर्गानं तुला काहीच सांगितलं नाहीये. तुला जर माहीतच नाहीये की आपल्याकडे उद्या कार्यक्रम आहे, तर तू वेळेत तरी कशी येणार? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.